नमस्कार मंडळी, वधूवर सूचक केंद्राच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या संस्थेमार्फत आपण अनुरूप स्थळे आपल्यासाठी घेऊनच येत असतो. त्याचबरोबर वधूवर सूचक संस्थेच्या नावाखाली कशा प्रकारे लोकांची फसवणूक केली जाते हेही मी तुम्हाला सांगतच असते. असे अजून एक प्रकरण आम्हाला आमच्या कस्टमरने सांगितलेले होते. सोशल मीडियावरती भरपूर पोस्ट आपण बघतच असतो. अनाथ आश्रमाच्या नावाखाली भरपूर लोकांची फसवणूक या लोकांनी आधीच केलेली आहे. आता या संस्था डायरेक्ट पेपरमध्येच खोटी ऍड देत आहेत. त्या ऍड मध्ये काय लिहिलेलं असतं, वर हवा आहे, मुलीचे आई वडील वारलेले आहेत, मुलीचे शिक्षण नाहीये, आजी आजोबांपाशी राहते, आजीची तब्येत खराब आहे, अर्जंट लग्न करायचं आहे, शिक्षणाची अट नाही, वयाची अट नाही, अशा फसव्या बातम्या या पेपरमध्ये देत आहेत. सर्वसामान्य लोकांना तर काय समजणार, पेपरमध्ये आले तर नक्कीच खरं असेल असं त्यांना वाटतंय. तसेच पेपरमध्ये सुद्धा जाहिराती देणाऱ्या लोकांनी या गोष्टीची खात्री केली पाहिजे की या संस्था खरोखरच आहेत का, किंवा आपण जे छापत आहे ते 100% खरं आहे का. अशा एखाद्या ऍडमुळे कितीतर लोकांना आर्थिक नुकसान होऊ शकते, तसेच त्यांच्यासोबत फसवणूक होऊ शकते. अशाच एक आमच्या कस्टमरने यांना संपर्क केला. त्यानंतर त्यांना 7,000 द्या, 10,000 द्या, लग्न करून देतो. त्यांच्या मुलाचे शिक्षण कमी असल्यामुळे कुठून तरी त्याचे लग्न होऊन जाऊ दे म्हणून त्या लोकांनी सुद्धा हे पैसे भरले. ती संस्था पण फोन उचलत नाही, त्या मुलीचे दिलेले संपर्क बंद. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक आजकाल सुरू आहे. सांगण्याचा उद्देश फक्त एवढाच की लग्न करणे एवढी सोपी गोष्ट आजकाल राहिलेली नाही. वर्षोनवर्ष प्रयत्न केल्याशिवाय आजकाल मुलांचे लग्न होणे फार मुश्किलच झालेले आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलीला देताना चांगला विचार करून देतो, त्याचप्रमाणे समोरच्या सुद्धा मुली असतात, त्यांचे आई बाबा सुद्धा त्यांना तितकाच विचार करून आपल्याला देणार असतात. आता अधिक उशीर न करता आजच्या बायोडेटाकडे वळूयात. तसेच शेवटच्या बायोडेटातील वधूला शिक्षणाची कोणतीही अट नाही आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा. आजचा पहिला बायोडेटा आहे तेजश्री कदम यांचा. मुलीचे वय आहे 23 वर्षे, मुलीची उंची आहे 5 फूट 5 इंच. मुलीचा वर्ण गोरा असून जात पाहता या हिंदू मराठा समाजापैकी येतात. मुलीचे शिक्षण BA झालेले असून या वधू प्रॉपर खानापूर जिल्हा सांगलीचे आहेत. यांच्या अपेक्षा पाहता यांना नोकरी किंवा व्यवसाय, थोडीफार शेती, त्याचबरोबर पदवीधर असा वर हवा आहे. या वधूच्या अधिक माहितीसाठी आजच आपला बायोडेटा आपल्या संस्थेमध्ये व्हॉट्सअप करायचा आहे. आजचा दुसरा बायोडेटा नम्रता नाईक यांचा असून मुलीचे वय 26 वर्षे आहे. मुलीची उंची 5 फूट 1 इंच असून मुलीचा वर्ण गोरा आहे. जात पाहता या वधू हिंदू मराठा समाजापैकी असून मुलीचे शिक्षण BA झालेले आहे. या वधू प्रॉपर कागल जिल्हा कोल्हापूरच्या असून यांच्या अपेक्षा पाहता यांना चांगली नोकरी, थोडीफार शेती तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील वर हवा आहे. तसेच आजचा शेवटचा बायोडेटा नेहल माने यांचा असून मुलीचे वय 27 वर्षे आहे. मुलीची उंची 5 फूट 5 इंच असून मुलीचा वर्ण गोरा आहे. जात पाहता या वधू हिंदू मराठा समाजापैकी असून मुलीचे शिक्षण BA झालेले आहे. या वधू प्रॉपर कडेगाव जिल्हा सांगलीच्या येतात. यांच्या अपेक्षा पाहता चांगली नोकरी किंवा व्यवसाय करणारा तसेच कोल्हापूर, सांगली किंवा सातारा स्थायिक वर हवा आहे. या वधूच्या जर तुम्ही अनुरूप असाल तर आजच आपल्या संस्थेमध्ये आपल्या मुलाची नाव नोंदणी करू शकता. तसेच असे नवनवीन बायोडेटे पाहण्यासाठी आजच आपले चॅनल सबस्क्राईब करून पुढचा बायोडेटा कोणत्या जिल्ह्यातील वधूसाठी असावा आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा.